खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण नारळ फोडून पाटची साल काढून स्वच्छ धुवून घेतलाय नारळ। आता हा चिरून घेऊ। तर अशा प्रकारे आपण पातळ चिरून घेतला। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ। आता अर्धा चमचा तूप घालून तूप असं छान थोडंसं गरम झालं की काजू बदामाचे छोटे छोटे तुकडे करून परतून घेऊ। हलकेसे परतून घ्यायचे फक्त। आता यामध्ये खवलेला किंवा वाटलेला नारळ थोडासा बारीक गॅस करून परतून घेऊ। तर बघा छान असा थोडासा नारळ कोरडा झालाय, मस्त दिसतोय। आता यामध्ये अर्धा वाटी गूळ घालू। तर एक वाटी नारळ घेतला होता आपण खवल्याला, त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ, परफेक्ट होतं हे माप। आता गूळ वितळेपर्यंत मस्त असं परतून घेऊ। बघा छान असं थोडासा कलर चेंज झालाय, गुळही वितळलाय, पण अजून थोडंसं कोरडं करून घेऊ। आता यामध्ये पाव चमचा विलायची पूड घालू। तर छान थोडं कोरडंही झालंय। विलायची पूड मिक्स करून गॅस बंद करून घेऊ। आता आपल्याला पीठ मळायचंय। तर हे मी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी। त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, एक चमचा तूप, मस्त असं पीठ असं थोडंसं पसरून आळं करायचं आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी घालू। चमच्याने मिक्स करायचं बरं का। गरम गरम पाणी घालून हाताला नाही तर चटका बसेल। अजून थोडंसं घालायचं, जसं लागेल तसं। जशी आपण उकड बनवतो ना पिठाची, तसंच होतं हे, पण अगदी इझी, कारण आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो। गरम पाण्याचा अंदाज आपण अंदाजे असं घालत घालत चमच्याने हलवायचं। मस्त आपलं सगळं पीठ मिक्स करून झाले गरम पाण्यात। आता याच्यावर 10 मिनिटं आपण झाकण ठेवू। 10 मिनिटानंतर पाहूया। मस्त पीठ आता थोडं थंड झालंय, हात लावू शकतो, कोमट आहे। त्या गाठी मोडून घेऊ। बघा सगळ्या गाठी मोडून झाल्या। आता तेच कोमट पाणी झालेलं आपण त्यात पीठ मळून घेऊ। असं केलेलं ना पीठ एकदम परफेक्ट मळलं जातं, पातळ नाही होत, अंदाज नाही चुकत पाण्याचा। मस्तपैकी पीठ मळून झाले। आता मोदक करायला घेऊ। एक छोटासा गोळा घेऊन आता एक वाटी बनवून मस्त अशा काळ्या पाडून घेऊ। जमतील तसे मोदक करायचे, मस्तच लागतात। बघा खूप इझी आहे। असे छान असे छोट्या छोट्या कळ्या पाडायच्या। आता या कळ्या पाडून झाल्या, त्यामध्ये आपण हे सारण भरू। बघा मस्त दाबून भरले, मस्त लागेल हा टेस्टी मोदक। आता हे सगळ्या कळ्या जुळवून घेऊ। बघा अशा प्रकारे येतील तसे मोदक बनवायचे, काही हरकत नाही। नंतर असं थोडंसं हाताने कळ्या वरती करायच्या, छान दिसतात। बघा अशा प्रकारे मस्त दिसतोय की नाही मोदक। सुंदर असा मोदक झालाय। तर अशाच प्रकारे आपण सगळे मोदक करून घेणार आहोत। वाटी करायची, म्हणजे हाताला तूप लावलं ना हाताला तर ते चिटकत नाही। कळ्या पडायच्या, पटापट होतात। सारण भरून कळ्या जुळवून घ्यायच्या। बघा मस्त दिसतंय।
आता मोदक उकडण्यासाठी मी 1 ग्लास टोपामध्ये पाणी घेतलंय. पाणी छान गरम झालंय. आता या टोपावर चाळण ठेवू. तर चाळणीमध्ये आपण एक ओला रुमाल ठेवू. आपल्याकडे जर केळीचं पान नसलं, हळदीचं पान नसलं तर रुमालात आपण असेही मोदक करू शकतो. तर आता या रुमालावर आपण हे मोदक ठेवू. डायरेक्ट चाळणीवर ठेवले ना मग ते वाफेचं पाणी आहे ना मोदक मध्ये जातं. म्हणून असं काही आपल्याकडे केळीचं पान नसलं, हळदीचं पान नसलं की असं एक फडकं किंवा असं सफेद रुमाल, सफेद फडकं आपण घालून मोदक उकडू शकतो. 10 मिनिटासाठी झाकण ठेवू. मध्यम गॅसवरच करायचे. तर 10 मिनिटानंतर पाहूया. बघा मस्त मोदक उकडले गेले, छान दिसतात. गॅस बंद करू. आता हे मोदक मस्त उकडून आपले झालेले आहेत. बाजूला घेऊ आणि तूप घालून, तुपाने एक मस्त टेस्ट येते मोदकला. खूप छान लागतात, चविष्ट. तसे सगळ्या मोदकांवर असं तूप घालायचं आणि मस्तपैकी आपलं हे तूप घालून मोदक झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत. तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.